नमस्कार मंडळी, स्वादिष्ट संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आजची ही रेसिपी आहे ढिंडरं। ढिंडरं म्हणजे काय, तर आदिवासी संस्कृतीतली एक पारंपरिक अशी भाकरी किंवा तांदळाची जी आपण भाकरी करतो ना, ती पारंपरिक पद्धत। तर कशी पद्धत आहे ती आज तुम्हाला मी दाखवते। तर आपण बऱ्याच अशा पद्धती बघितल्या की आगरी कोळी किंवा कोळी लोकांमध्ये भाकरी पाणी लावून अशी करतात तांदळाची, पण आमच्या इकडं ही जी भाकरी करतात ना, ती पातळ पिठाच्या तांदळाची भाकरी करतात। जसं तुम्ही घावणे करतात ना कोकणात, त्याच पद्धतीचं, पण घावणे तुमचं सॉफ्ट असतं, ही आमची एवढी भाकरी सॉफ्ट नसते। ही आम्हाला अशी कडक क्रिस्पी अशी ही भाकरी लागते। तर त्यासाठी पीठ कसं घ्यायचं, तर आपले जे कणे असतात किंवा रेशनचे तांदूळ किंवा इतर तांदूळ असतात ना जुने झालेले, ते तांदूळ घ्यायचे, स्वच्छ धुवायचे, त्याला उन्हात 2-3 दिवस असं चांगले वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला सांगायचं की घावण्याचं पीठ दळ, म्हणजे जे भाकरीसाठी पीठ पाहिजे ते नाही आपल्याला, हे थोडंसं असं अरबट असतं पीठ, थोडंसं मोठं असतं, म्हणजे जे घावण्याचं दळतो ना त्याचप्रमाणे असतं हे पीठ। तर हे बघा, हे एवढं मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे साधारणतः 5 माणसाच्या भाकरी करण्यासाठी। प्रत्येकी 2 किंवा 3 भाकरी, असे मोठे माणसं 3 भाकरी तरी हे खाऊ शकतात। हे पीठ घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे पीठ कसं भिजवायचं हे तुम्हाला सांगते। इथं सगळे हे जर भाकरी तुम्हाला बनवायचे असतील, परफेक्ट तुटायचे नसतील किंवा चिपकायला नसतील तव्याला, तर कशा बनवायचे ते तुम्हाला मी सांगते। इथंच मेन जी आहे ना टिप्स, ती लक्षात घ्यायची। तर मीठ घातलं, छान असं मिक्स करून घेऊया ह्या पिठामध्ये आणि थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी घालूया। तर ह्याच्यामध्ये पाण्यासाठी प्रमाण नसतं, परफेक्ट प्रमाण नसतं, ते आपल्याला अंदाजानुसार घालायचं। तर सगळ्यात अगोदर आपण जसं तांदळाची भाकरी करताना पीठ कसं घट्टसर भिजवतो ना, तसंच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। काही काही जण बोलतात का आम्ही तुझी रेसिपी, पहिले पण ही रेसिपी अपलोड केलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, पण बऱ्याच जणांना ते जमलं नाही, म्हणून मी आता हा लॉंग व्हिडिओ करते। तर सर्वप्रथम आपण थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ असं भिजवायचं, घट्टसर भिजवायचं आणि चांगलं असं प्रेशर देऊन हे पिठाला असं चांगलं मळून घ्यायचंय थोडं थोडंसं पाणी घालून। तर बघा, अशा पद्धतीने मी एका साईडचं मळून घेतले। आता इकडे कोरडे पीठ आहे ना, थोडंसं पाणी घालूया आणि ते पण घट्टसर असं आपल्याला भिजवून घ्यायचं। तुम्ही जर म्हणाल हे पातळच करायचं, तर एकदमच पाणी घालते मी आणि एकदम पातळ करून घेते, तर अजिबातच त्याला बाइंडिंग येणार नाही आणि तुमचं ढिंडरं अजिबातच होणार नाही। ढिंडरं म्हणजेच एक प्रकारच्या तांदळाच्या पातळ पिठाच्या केलेल्या भाकरी असतात, नॉट अ घावणे। घावणे हे अजिबातच नाहीये। घावणे करण्याची पद्धत अर्थातच खूप वेगळी आहे। ते तांदूळ भिजवून आणि नंतर ते दळून आणि मग घावणे करायचे असतात। हे आपण भिजवलेले तांदूळ सुकून आणि गिरणीतून दळून आणतो। तर बघा, अशा पद्धतीने पीठ कसं घट्टसर मळून झाले। ह्याला मी 2 मिनिटभर असंच अजून मळून घेते, अजिबात पाणी न घालता। त्याला बाइंडिंग एकदम जबरदस्त आलेली आहे। अजिबातच ह्या पिठामध्ये एक पण असे गुठळी नको, त्या पिठाच्या गाठी झालेल्या नकोय आपल्याला, म्हणून आपल्याला इथं सर्वप्रथम असं घट्टसरच पीठ भिजवून घ्यायचं आहे। नाहीतर तुम्ही एकाकडे पाणी टाकलं, नंतर गुठळ्या मोडत बसणार, तर त्याला अजिबातच बाइंडिंग येणार नाही। ही आमची पारंपरिक पद्धत आहे। जरी कोणाला येत नसेल ना, पण आदिवासी घरामध्ये जी जन्मलेली मुलगी आहे ना, तिला अर्थातच ढिंडरं येणार, आणि ती पण स्पेशली गावाकडंच। ह्याच्यासाठी काही नॉनस्टिक तवा किंवा काही इतर तवे लागत नाही, ज्याच्यावर आपण भाकरी करतो ना तोच तवा वापरला तरी चालेल, आणि तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर नॉनस्टिक वापरा, काहीच हरकत नाही। तर बघा, आता घट्टसर पिठामध्ये मी पाणी घातलं आणि त्याला हळूवार हळूवार असं मिक्स करून घेऊया आणि हे पीठ आपल्याला एकदम सरसरीत असं भिजवून घ्यायचं। त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ऍड करायचं, सर्वप्रथम थोडंसंच ऍड करायचं आणि ह्या सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, ते पाणी जे मी घातलेलं, दुसऱ्यांदा पाणी घातलेलं, ते पूर्ण पिठामध्ये आपण असं मिक्स करून घेतलं। अजून आपल्याला ह्याला सरसरीत घालायचं, म्हणून थोडं थोडंसं पाणी आपण घालत घालत ह्याला एकदम सरसरीत आपण करून घ्यायचंय। जसं धिरडे किंवा घावणे तुम्ही बनवतात ना, तशा पद्धतीचंच आपल्याला पीठ भिजवायचं आहे, पण डायरेक्ट पाणी न घालता हळूहळू पाणी घालून मिक्स करत करत आपल्याला त्याचा अंदाज घ्यायचा आहे। बाइंडिंग एकदम परफेक्ट येतोपर्यंत आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये घालत राहायचं आणि चांगला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी पाणी थोडं घातलेलं आणि ते पण मिक्स करून घेतलं। आता हे पाणी सगळं मिक्स झालंय, अजून मला थोडंसं पाणी घालायचंय आणि तुम्हाला त्याची अशी कन्सिस्टन्सी दाखवते की कितपर्यंत आपल्याला पाणी घालायचंय ते। हे पाणी मी जवळपास
दीड मोठा तांब्या पाणी असतं ना, साधारणतः 1.5 लिटरभर 2 वाट्याला पाणी लागतं आपल्याला. भरपूर ह्याला पाणी लागतं. पण कसं ते भिजवत 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 आपल्याला अंदाज घेत घेतला. नाहीतर मी 1.5 लिटर सांगितलं आणि तुम्ही 2 वाटे घेतले, 1.5 लिटर पाणी लागतंच आणि सगळं घालून दिलं तर ते तसं जमणार नाही. ह्याचा अंदाज घेत घेतच तुम्हाला पाणी घालायचं आहे. तर बघा मस्त असं पाणी घालून झालं. हे बघा इथपर्यंत आपल्याला सरसरीत असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. बघितलं का? हीच कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे, हाच थिकनेस पाहिजे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. हे बघा इथपर्यंत. तर अशा पद्धतीने आपण धिंडरासाठी जो लागणारा पीठ आहे तो मस्त असा भिजवून घेतलेला आहे. आता आपण धिंड करायला घेऊया. पीठ भिजवून झालेलं आहे. ह्या पात्राने आपल्याला, ह्या वाटीने आपल्याला पीठ सरकवायचं आहे, म्हणजे आपले जे धिंड आहे ते करायला घ्यायचे आहेत. आणि हा एक मी बटाटा घेतला. तर हा बटाटा आपल्या तव्याला ते चिपकून राहू नये म्हणून त्यासाठी घेतलाय. त्याला असं कट करून घ्यायचंय. ह्यामध्ये फोर्क घालायची आणि ह्याला तेलामध्ये असं डुबवायचं आहे. कोणी कांदा घेतं, कोणी वांग घेतं, मी हा बटाटा घेते. आता आपण गॅस सुरू करून घेऊया आणि त्यावर हा पॅन ठेवायचा आहे. तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. तुम्ही इथं कोणताही तवा घेतला तरीही हरकत नाही, अजिबातच हे धिंड चिपकणार नाही जर तुम्ही पीठ व्यवस्थित परफेक्ट असं भाजलं असेल तर. हा तवा चांगला असा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आपल्याला. पूर्ण हा पॅन एकदम पूर्ण कडकडीत गरम करायचा आहे. तर बघा आपला पॅन छान तापला आहे. पॅन चांगला तापला हे कसं ओळखायचं? तर थोडंसं पाण्यामध्ये हात डुबवायचा आणि त्याला शिलका असा मारायचा. परफेक्ट असा तवा आपला तापलेला आहे, गरम झालेला आहे. आता हा जो बटाटा तेलामध्ये होता ना तो थोडासा डीप केलाय आणि थोडंसं आपण ह्याला असं लावून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने हा बटाटा सगळा तवावर फिरवून घेतला आपण. आता ह्या पिठामध्ये आपल्याला कितपत कशा आपल्याला धिंड पाहिजे त्यानुसार आपण हे घ्यायचं आहे पीठ. तर मी 1 वाटी हे पीठ घेते आणि ह्याच्यावर आपल्याला हे पीठ पसरवून घ्यायचं आहे. जसं डोसा, घावणे कसं करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे असं छान पसरवून घ्यायचं आहे. तर अगदी पातळ असं जेवढं पसरवता येतील तुम्हाला तसं पसरवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर हे झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करून ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरच सगळे धिंड आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर अगदी 2 मिनिटांनी झाकण उघडून घेऊया. वा, मस्तच आपलं जे धिंड आहे ते चांगलं असं अजिबात जळालेलं नाही. आणि हे बघा किती अलगद निघतं ना, ह्याच्यावरूनच तुम्हाला समजेल की पीठ हे सगळं भिजवल्यावर सगळं अवलंबून आहे. आता आपण ह्याला टर्न करून आणि दुसऱ्या बाजूने पण मिनिटभर ह्याला शेकून घेऊया. ही जी भाकरी आहे तांदळाची ही अजिबात कच्ची वगैरे राहत नाही, कारण आपण झाकण ठेवून त्याला स्टीम देतो. त्या एका साईडनी ती पूर्ण स्टीम होऊन पूर्ण अशी शिजली जाते आणि दुसऱ्या साईडनी तर अर्थातच आपली शिजली जाते. काही काही जण ना ह्याला एकच साईडनी स्टीम करतात, म्हणजे एकाच साईडनी टाकतात, पसरवतात, स्टीम होऊ देतात आणि तशीच काढून घेतात. पण मी दोन्ही बाजूनी अशी शेकवून घेते. तर ही भाकरी मी वाटीने इथं तुम्हाला दाखवली, पण खरं ना पारंपरिक बघाल ना तर ते हातांनीच असं पीठ टाकणार आणि हातांनीच असं सरकवून घेतात. मला चटका लागतो, मला काही ते जमत नाही तसं. मी अशा पद्धतीनेच करते, तुम्ही पण अशाच पद्धतीने करा. तर बघा आपली परफेक्ट अशी धिंड तयार झाली. तांदळाची पातळ पिठाची भाकरी आपली तयार झालेली. हिला आपण एका टोपलीत काढून घेऊया अशा पद्धतीने. तर अशाच पद्धतीने आपले सगळे एक एक करून असं धिंड काढून घ्यायचे आहेत. ह्याला अजिबातच वेळ लागत नाही. जसं चपाती किंवा भाकरी करतो ना त्यापेक्षा पण कमी वेळामध्ये होतात. तर मला तर प्रॅक्टिस झाली म्हणून मी फटाफट करते. तुम्ही हळूहळू करून हे मस्त असे गोलाकार करू शकता. मला हे धिंड करायला कमीत कमी 10 मिनिटं लागतात आणि मी ते 5-6 माणसासाठी आरामात करू शकते. म्हणजे 10-15 धिंड मी आरामात असे 10 मिनिटात करते. एवढी लवकर, एवढी फास्ट ही प्रोसेस आहे. फक्त यायला पाहिजे. पीठ व्यवस्थित भिजवा, काहीच अवघड नाही. पीठ व्यवस्थित भिजवलं ना दुसरं काहीच करायचं नाही आणि आपण डोस्यासारखं फिरवायचं, बस दॅट्स इट. तर ही रेसिपी एवढी साधी सिंपल आहे ना. मी बरेच जण बोलते संगीता ती तुझ्यासारखी मला ते धिंड करायचे पण आम्हाला जमत नाही ग. ते एकदा ही रेसिपी बघा, नक्की तुम्हाला जमेल आणि तुम्हाला करता पण येईल. आणि हो, ही रेसिपी माझी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबातच विसरू नका. आणि हो, एकदा धिंड बनवून बघा आणि तुमचे धिंड कसे होतात ना हे पण मला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा. तर
अशा प्रकारे पारंपरिक ढिंडरं म्हणजे तांदळाच्या पातळ पिठाच्या ह्या भाकरी तयार आहेत. ह्यात तुम्ही कोणतीही आमटी, कडधान्य, उसळ किंवा इतर नॉनव्हेजचे पदार्थ, चिकनचा रस्सा किंवा बोंबलाचा रस्सा उत्तम असं लागतं. नक्की एकदा बनवून बघा. आणि हे गरमागरमच काढायचे हा, गरमागरम ढिंडरं काढायचे आणि ही रस्स्याची भाजी उत्तम कॉम्बिनेशन आहे. एकदा नक्की खाऊन बघा आणि कसं वाटतंय ना ते पण मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा.